प्राथमिक मराठी शाळा येळूर येथील हा 7वी येथील वर्ग. सर आहेत श्री M.N. तमुचे सर. यस सर, थँक यू. वेलकम यू ऑल. दशांश संख्यांचा भागाकार या युनिटमध्ये आपण इथे एक गणित दिलेलं आहे. 37.8 भागिले 1.4. ओके, दोन्हीकडे दशांश संख्या आहेत. आता ही संख्या लिहित असताना आपण ह्या संख्येला पूर्ण स्वरूपात लिहायला पाहिजे. तर काय करायला पाहिजे? 37.8 या संख्येला 10 ने भागाकार आणि गुणाकार एकाच वेळी करायचा, भागिले या संख्येलाही त्याचप्रमाणे भागाकार आणि गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे ही संख्या काय होईल? इकडे लक्ष आहे, 378 भागिले 14. ओके, आता हा भागाकार करत असताना 378 उलट गुणाकार करायचा. उलट म्हणजे त्याचा व्यस्तांक घ्यायचा. 14 व्यस्तांक आहे 10/14. इथं 10 आणि 10 भाग जातो, उरतात 378/14. आणि यांचा भागाकार जर केला आपण 378ला सरळ साध्या पद्धतीनं भागाकार केला तर उत्तर येतं बघा 14 दोन्ही 28 उरले 9, 14 सत्ते 98. अशा पद्धतीनं पूर्ण भाग जातो आणि उत्तर येतं 27. हे या उदाहरणाचं उत्तर आहे 27. ओके, दुसरं एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. 30.94 भागिले 0.7. पहा, ही संख्या सुद्धा पूर्ण करून घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? इथं 30.94ला 100ने गुणाकार आणि भागाकार करायचा. म्हणजे तिथं 2 स्थळं आहेत म्हणून 100ने, आणि या संख्येला 10ने गुणाकार आणि भागाकार. या पद्धतीने संख्या काय होईल? 3094 ही संख्या पूर्ण होईल आणि भागिले 100 भागिले ही संख्या पूर्ण होते 7. ह्या पद्धतीने साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर होतं त्याचं. त्याच्यानंतर 3094 उलट गुणाकार करायचा. 7 व्यस्तांक किती होतो? 10/7. इथं भाग जातो 10 100 आणि इथं सुद्धा भाग द्यायचा. साधा भागाकार तुम्ही करून घेऊ शकता. 3094ला 7ने भागला तर 7 चौक 28 उरले 2, 9, पुन्हा 7 चौक 28 उरला 1. हे खाली घ्या 4, 7 दोन्ही 14 उरले 0. उत्तर किती आलं? 442 आणि इकडे दशांश. जेव्हा एखाद्या संख्येला पूर्ण संख्येला 10ने भागाकार करतो तेव्हा एक स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचं. हाच नियम तुम्हाला यापूर्वी सांगितलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे 44.2. ओके.